नेपाळमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे। रसुआ जिल्ह्यातील भोटेकोशी नदीला अचानक आलेल्या महापुराने अक्षरशः हाहाकार माजवलाय। नदीकाठच्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं असून घरं आणि महत्त्वाच्या वास्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पुराच्या रौद्र रूपाचे व्हिडिओ आणि फोटो समोर आले असून त्यामध्ये पाण्याचा प्रचंड वेग आणि वाहून जाणाऱ्या घरांचा थरारक दृश्य पाहायला मिळतंय। सॅफ्रुबेसी, बेत्रावती, मैलुंग, सालेतार, शांती बाजार, पेरेबेसी, खालटी बस्ती, सोले, त्रिशुली आणि बत्तर या भागांना या महापुराचा मोठा फटका बसल्याची माहिती आहे। प्रशासनाकडून अद्याप मृत आणि जखमींची अंतिम अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र आतापर्यंत 13 मृतदेह सापडल्याची माहिती समोर आली आहे। त्याचबरोबर मोठ्या संख्येने लोक बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। या पुराची सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पूर नेमका आला कसा याचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। रसुआ जिल्ह्याच्या मुख्यालयात आणि आसपासच्या परिसरात पाऊस नसतानाही नदीला अचानक प्रचंड पूर आला। त्यामुळे वरच्या भागातील धरण किंवा जलाशय फुटल्याचा संशय व्यक्त केला जातोय। स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की जणू काही अचानक धरण फुटलं असावं असंच दृश्य दिसत होतं। या महापुराचा फटका चिलिमे जलविद्युत प्रकल्पासह अनेक जलविद्युत प्रकल्पांना बसल्याची माहिती आहे। त्यामुळे केवळ नागरिकांचंच नाही तर पायाभूत सुविधांचंही मोठं नुकसान झाल्याचं समोर येत आहे। दरम्यान पूर आणि भूस्खलनामुळे तिमुरे परिसरात अनेक नागरिक अडकलेत। त्यांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवण्यात आलं होतं, मात्र हेलिकॉप्टरला तिथे उतरता आलं नाही। पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे तिमुरे येथील स्थानिक हेलिपॅडच वाहून गेलं होतं। त्यामुळे हेलिकॉप्टरला सुरक्षित लँडिंगसाठी जागाच मिळाली नाही। आकाशातून पाहिलं असता पूर आणि ढिगाऱ्यामुळे संपूर्ण तिमुरे गाव जवळपास अदृश्य झाल्यासारखं दिसत होतं, अशी माहिती पायलटने दिली आहे। सध्या प्रशासन, सुरक्षा यंत्रणा आणि बचाव पथकांकडून युद्ध पातळीवर शोध आणि बचाव कार्य सुरू आहे। दरम्यान नदीचा पाण्याचा प्रवाह पाहता नुवाकोट आणि धाडिंग जिल्ह्यामधील खालच्या भागांनाही पुराचा धोका निर्माण झालाय। अचानक आलेल्या या महापुरामुळे नेपाळमध्ये नेमकं किती नुकसान झालं, किती जण बेपत्ता आहेत आणि पुराचं मूळ कारण काय आहे याची अधिकृत माहिती आता प्रशासनाच्या पुढील अहवालातून स्पष्ट होणार आहे।